कर्जमाफी 2026 जाहीर झाली आहे आणि यामध्ये नेमके कोणते शेतकरी अपात्र ठरणार आहे ते आपण आता पाहणार आहोत. नेमके कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ती संपूर्ण माहिती आता आपण पुढे पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, कर्जमाफी 2026साठी हे व्यक्ती आहे जे पात्र असणार नाही. यामध्ये पहिला जो पॉईंट आहे, महाराष्ट्र राज्यातील विद्यमान व भूतपूर्व मंत्री तसेच राज्यातील विद्यमान व भूतपूर्व लोकसभा सांसद तसेच राज्यसभा व विधानसभा सांसद जे आहे, विधान परिषद सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नागरी स्थानिक संस्थांचे सदस्य व तसेच महानगरपालिका नगरपंचायतचे नगरसेवक या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. दुसरं महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी तसेच कर्मचारी एकत्रित मासिक वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त असल्यास सदर योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. तिसरं पॉईंट आहे मित्रांनो, राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम उदाहरण महावितरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, ST महामंडळ व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी एकत्रित मासिक वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त असल्यास हे व्यक्तीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. चौथं पॉईंट आहे मित्रांनो, शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून आयकर भरणाऱ्या व्यक्तीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. पाचवं पॉईंट आहे, निवृत्तीवेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्तीवेतन 25,000 पेक्षा जास्त आहे असे व्यक्तीसुद्धा सदर योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. माजी सैनिक जे आहे, या माजी सैनिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सहावं पॉईंट आहे मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, सहकारी दूध संघ या संस्थांचे पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष व संस्थाचालक मंडळ अधिकारी व कर्मचारी ज्यांचे एकत्रित रुपये 25,000 पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्ती तथापि सहकारी साखर कारखान्यांचे हंगामी कामगार सदर योजनेसाठी अपात्र असणार नाही. म्हणजे हे जे व्यक्ती आहे, संपूर्ण व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे, हे अपात्र असणार नाही. अशा प्रकारे मित्रांनो, कर्जमाफी 2026साठी कोणते व्यक्ती पात्र असू शकणार नाही हे आपण संपूर्ण माहिती अत्यंत चांगल्या प्रकारे पाहिलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला फॉलो करून द्या.